डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो। बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो। बोधगया स्थित महाबोधी महाविहार त्वरित मुक्ती तथा निरस्त करण्याबाबतचे निवेदन भीम अनुयायी तथा बौद्ध अनुयायी नवापूर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत दिले आहे। त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की बोधगया येथे असलेली महाबोधी मठाच्या विहाराच्या व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये तत्काळ निरस्त करून महाबोधी मठाचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्माचे भंते यांच्या हातात देण्यात यावे। बोधगया येथील महाबोधी महाविहारामध्ये सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात। जगभरातील आणि देशातील तमाम बौद्ध बंधू भगिनींच्या भावना लक्षात घेत आणि त्यांचा आदर करून 1949चा व्यवस्थापन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात यावी। आगामी काळात या संदर्भात आंदोलने व निदर्शने केले जाणार आहेत, याची आपण दक्षता घ्यावी ही विनंती असे निवेदनामध्ये म्हटले आहे। निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता उमेश पवार, ॲडव्होकेट राहुल शिरसाट, कुणाल नरभवन, विवेक वाघ, गोरख नगराळे, अजय चव्हाण, सुमित पवार, सनी सावरे, गौतम सिकलगर, वीरसिंग कोकणी, अक्षय गावित, हर्षल साळवे, मयूर साळवे, समाधान खैरनार, राहुल नगराळे यांच्या सह्या आहेत। आज जे बिहार येथील बोधगया येथे जे आंदोलन चालू आहे, तिथे ज्या बौद्ध ट्रस्टीमुळे जे सरकारने 1949चा नियम लागू केला होता त्यावेळेस, तर त्या नियमांमध्ये की 4 बौद्ध भंती जी असतात आणि बाकीचे इतर धर्मांचे पण महंत त्या ट्रस्टमध्ये असणे पाहिजे असा तो कायदा तिथे लागू केला आहे। पण सध्याची परिस्थिती पाहता आपण जर दुसरीकडे कुठल्याही पाहिलं, कोणत्याही धर्मात पाहिले, धर्मस्थळे धार्मिक स्थळे पाहिले, मंदिरं पाहिजे, मस्जिदी पाहिल्या किंवा चर्च पाहिले, याच्यातील चर्चमधील पाद्री हाच असतो आणि तो ख्रिश्चन असतो, मंदिरातील महंत हा ब्राह्मणच असतो, मस्जिदीतील मौलाना हा मुसलमानच असतो। तर मग बोधगया येथील बौद्धाचं एवढं महान आणि पवित्र स्थान असून जिथे बोधी प्राप्त झाली आहे त्या स्थानाला तर तिथं बौद्धच पाहिजे, त्या ट्रस्टमध्ये बौद्धच असले पाहिजे। तर हा कायदा पूर्णपणे दुरुस्त करण्यात यावा आणि याच्यात तरतूद करून पूर्णपणे त्या ट्रस्टमध्ये बौद्धांनाच तिथं स्थान मिळावं, अध्यक्ष व सगळ्या पूर्ण समितीमध्ये बौद्धच असले पाहिजे, ही आमची मागणी व निवेदन आहे या सरकारला। व आज आम्ही त्या पद्धतीने माननीय तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे। जय भीम। आज दिनांक 3/4/2025 रोजी माननीय पंतप्रधान यांना आम्ही निवेदन सादर करत आहोत की बोधगया येथील टेम्पल बोधगयातील स्थित बोधी विहार या ठिकाणी जे 1949चा कायदा जो लागू आहे तो मुळात नष्ट व्हावा यासाठी देशातून आणि परदेशातून विविध मोर्चे, आंदोलने, उपोषणे करण्यात येत आहे। तसेच आम्ही नवापूर शहरामधून सुद्धा विरोध दर्शवत तो कायद्याचा विरोध दर्शवत तो कायदा रद्द व्हावा म्हणून आज रोजी आम्ही तहसीलदार यांच्या मार्फत देशाच्या पंतप्रधान यांना निवेदन सादर करत आहोत। आणि जसं की परिस्थिती अशी आहे तिथली की जे मठ आहे त्या मठामध्ये इतर धर्माचे लोक सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत आणि त्याचा संपूर्ण कारभार तो मान्य जिल्हाधिकारी हे पाहतील। तर ते जे भंते आहेत त्यांच्याऐवजी हे इतर लोक तो कारभार पाहत असल्यामुळे हा तर कायद्यामुळे तसं होत आहे। तो कायदाच निरस्त केला तर जे तिथले मठात बोधी भंते आहेत ते स्वतः ते करू शकतील, त्यासाठी हा कायदा निरस्त व्हायला पाहिजे। आणि वेळोवेळी जसे देशातील आमचे सामाजिक संघटना असतील जसे आदेश करतील तसे आम्ही निवेदनं, आंदोलनं, उपोषणं करत राहू। जय भीम, जय हिंद, जय संविधान। हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर।